ऋषीच्या आत्याच्या मुलीचं लग्न तात्यांनी मंगलाष्टक खूप छान म्हटलं आणि शेवटी आम्ही फोटो काढले। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। शिवला थंडी ताप येत होता म्हणून शिवला हॉस्पिटलमध्ये घेऊन आणि औषध आणले। शिव औषध घ्यायला रडतच नाही बरं का। आमचा शिव कसा औषध घेतो बघा। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात। गल्लीतच मंडप होता, पाहुणे आले होते आणि कोकाचा कार्यक्रम चालू झाला। घरात आलो तर महिला मंडळ बसलेले होते आणि शिव पण झोपी गेलेला होता। लगेचच पाहुणे मंडळांच्या जेवणासाठी पंक्ती बसल्या। लग्नाला टाइम होता म्हणून लखन यांनी मस्तपणे फोटो काढून घेतला। आता या सर्वांचं म्हणणं होतं की आम्हाला ब्लॉग मध्ये घे तुझ्या, पण दुसऱ्या बाजूला आमचा शिव डायरेक्ट नवरदेव नवरीच्या खुर्चीवर जाऊन बसला। आता नवरदेव नवरी सुद्धा आले होते। बहारो फूल बरसाव या गाण्यावर नवरदेव नवरी स्टेजवर पोहोचले। आम्ही पण खाली बसून घेतला आणि सर्वांनी एक फोटो काढला। आता तात्याजवळ बसले होते। तात्या प्रत्येक लग्नात एक दोन मंगलाष्टक म्हणतच असतात बरं का। तात्यांनी तर लय भारी मंगलाष्टक म्हणलं। देखो चिंता करी संतति संपदा बहुत लाभो तही सद्गुण साधो मंगल शुभ मंगल सावधान। पण दुसऱ्या बाजूला विजूच्या पाठीवर गणेश आणि दीपक यांनी शिक्के मारून दिले। आता नवरदेवचा कान ऋषीने असा धरला की 500ची नोट घेऊस तर सोडलाच नाही। स्टेजवर बसून आम्ही काही फोटो काढले। भूक लागली होती म्हणून स्वयंपाक रूम जवळ आलो। अर्धी पोळी खाऊन टाकली आणि आता नवरी बाईचा निघायचा टाइम झाला। शेवटच्या क्षणी नवरदेव नवरी सोबत आम्ही फोटो काढून घेतले।